राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संभाव्य धोका पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे। नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसंच जिल्हा रुग्णालयामध्ये 1599 बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत। या सर्व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। तर रक्तदाब, शुगर, बीपी, ताप आलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकरांनी केलं। त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। केंद्र शासन आणि राज्य शासन आरोग्य विभाग दोन्हीकडचे पण सज्ज आहेत, हाय अलर्टवरती आहेत। आपल्याला कालच आपण राज्यभरात सगळीकडे मॉक ड्रिल्स घेतले। त्याच्या अंतर्गत आपण सर्व PSA प्लांटची तपासणी, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स याची सर्व माहिती आणि सर्व आपले उपकरण ते अद्यावत राहतील ह्याची आपण काळजी घेतोय, दखल घेतोय। आपण जवळपास सध्या आता जवळपास 1500-1600 बेड्स आपले सध्या आपण आयडेंटिफाय करून ठेवलेले आहेत। ऑक्सिजनसाठी आपल्याकडे सध्या 13-14 आपले PSA प्लांट, एल्युमो टँक आहेत आपल्याकडे। ऑक्सिजन कॅन कॉन्सन्ट्रेटर, O2 सिलेंडर सगळे आपल्याकडे सज्ज आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।